कमतरता आहे तर तुमच्या घराच्या छपरावर जे पाणी पडतं ते पाणी स्वच्छ असतं, ते मातीतनं येत नाही. तर ह्या इथे या माझं जे घर आहे हे 35 बाय 35चं घर होतं, हे आहे. ह्याच्यातल्या निम्म्या उताराच्या भागाचं म्हणजे 35 बाय 17 एवढ्या एरियावर पडणारं पावसाचं पाणी हे इथनं खाली पडतं या ताडपत्रीवर. ही अल्ट्राव्हायोलेट प्रूफ ताडपत्री 6 रुपये स्क्वेअर फुटाने मिळते. आणि हे 15 फूट खोल असे तळ गेलेले, 15 फूट खोल आहे. त्याच्यात 4 लाख लिटर पाणी मावतं आणि हे भरून 3-4 वेळा ओव्हरफ्लो होतं. असं याला शेततळं म्हणायचं. पण शेततळ्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हे जमिनीवरचं पाणी त्याला मागे एक सेटल व्हायला एक टाकी आणि मग त्याचा ओव्हरफ्लो म्हणजे याच्यात माती कमी यावी म्हणून असतं. तर हे शेततळ आहे, हे 4 वर्ष झाली मी बनवून, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर हे पाणी जर असं वरती साठवलं तर इथे एक स्वयंपूर्ण वसाहत एका माणसाला एका दिवसाला 100 ते 150 लिटर 100 मध्ये भागतं. त्याच पाण्याचा पुनर्वापर झाडं लावण्याकरता करायचं, शेती करता. ते पाणी ड्रेनेजमध्ये सोडायचं नाही. ड्रेनेजमध्ये सोडायचं जे आहे त्याच्यापासून गॅस होतो ते गॅस प्लांटला सोडायचं आणि बाकीचं जे पाणी आहे ते शेतीला वापरायचं. ते आज तसं आपण करत नाही. करोडो लिटर पाणी, घाण पाणी आणि चांगलं पाणी मिक्स होऊन नदीमध्ये सोडतो आणि पुढल्या गावाला विषारी पाणी पाजतो. ही जी शहरी संस्कृती झाली, मला काय त्याचं, पुढला महिला तर मरेल, मी तर मरत नाही. पण मग ते तुमचाही बाप पाठीमागे उभा राहतो, तो तिथे पोल्युशन करतो आणि तुम्हाला तेच पाणी देतो. तेव्हा केले तुका झाले मका, तशी ती गोष्ट आहे. तर म्हणून ह्या पद्धतीने इथे सूर्यग्राममध्ये हे सगळे ओटे बांधलेत बघा. हे सगळे दगड आणि माती तिथल्या लोकल मटेरियलमध्ये बांधले आणि त्याला फक्त पॉइंटिंग केलंय सिमेंटमध्ये आणि वरच्या बाजूनी PCC केलं. हे जे वरच्या शेड्स आहेत सगळी पॉली हाऊस खाली होती. 60,000 स्क्वेअर फूट पॉली हाऊस पहिल्या माणसाने केली की मला काही वापरायची नव्हती. याचं कारण मी ज्या 3 माणसांना माझे गुरु मानतो, गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु काही म्हणा त्याला तुम्ही, हे गुरु बाजी या अर्थी नाही. त्या तिघांच्याही आडनावाचा शेवट कर या अक्षराने. एक आमचे दाभोळकर, श्रीय दाभोळकर, दुसरे डॉक्टर शूमाकर आणि तिसरे लॉरी बेकर. या सगळ्यांच्या नावाचा शेवट कर या अक्षराने, डू इट. आणि त्या तिघांची तत्वप्रणाली जी आहे ती जर एकत्र आणली तर एक स्वयंपूर्ण गाव उभं करू शकतो आपण. ते इथे करायचं आणि त्याला फक्त सूर्याची शक्ती, बाहेरनं कणवरी शक्ती दुसरी आणायची नाही. अशी गावं जर आपण वसवली आणि कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल या सगळ्याचा जो उपयोग केला आधुनिक साधनांचा, जो गेल्या शतकात नव्हता, तर त्याच्यावरनं गाणी ऐकण्यापेक्षा अमेरिकेत माझंच काम करणारा दुसरा माणूस काय करतोय याची माहिती आम्ही एक क्षणात एक्सचेंज करू शकतो, प्रिंटआउट काढू शकतो आणि वी कॅन कोऑपरेट अँड गो अहेड इन रिसर्च. त्याला पासपोर्ट काढ, मग व्हिसा काढ, मग तिकडे जा, इकडे काही गरज नाही. आणि ते केलं नाही तर वाहतूक कमी केली तर प्रदूषण कमी होईल. आज आम्ही पंजाबमधल्या सूर्यानी पिकवलेला गहू महाराष्ट्रात आणून खातो. महाराष्ट्रात पिकतंय ते महाराष्ट्रात खा ना, पण तसं नाही करायचं. आणि मग ते लेबल लावलेली सफरचंद कुठल्या तरी देशातली जागतिक व्यापार, ते खाल्ल्याने काय वेगळं होतं का? काही होत नाही. तर हा जो भाग आणलाय, महाग केवढे मिळतात नाही ते पण स्टेटस सिम्बॉल. मी कुठली सफरचंद खातो ती लेबल लावून, काश्मीरातली नाही, दे आर कंट्री. हे जी काही व्यापाऱ्यांनी माणसांची डोकी बिघडवली, कारण त्यांना धंदा व्हायला पाहिजे, याच्यामुळे आजचा जो काही हे झाला आहे, मूठभर लोक मनभर लोकांना बनवू शकतात, हे त्याचं कारण आहे. ते जोर होत नाही, ते त्याला जोर वाचता येत नाही, साक्षर होत नाही. आज अमेरिकन तत्त्वज्ञान जे आहे की आज एक वस्तू 12 आण्याला जर तयार झाली 75 पैशाला, तर त्यांनी क्रेज निर्माण केली आहे. लेटेस्ट म्हणजे गेल्या वर्षीची गाडी आहे ओल्ड न्यू मॉडेल, ती गेल्या वर्षीची गाडी ते बाजारात विकायला काढतात. नवीन तयार केली की जानेवारीमध्ये त्याची किंमत 2 रुपये असेल, जिची प्रोडक्शन कॉस्ट 75 पैसे असेल ती 2 रुपयाला विकायची. आणि पुढल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्याच वर्षीच्या क्लिअरन्स सेल 1 रुपयाला,
तरी 25 पैसे बाहेरच मिळतो. दोन्ही वेळेला आणि माणसाची क्रेज ते होते. आणि जुन्या गाड्या मग स्वस्तात मिळतात. मग आपल्याकडनं गेलेले स्टुडंट्स त्या वापरतात. अशा तऱ्हेने ही जी बनवाबनवी आहे ही बनवाबनवी चालली आहे. आणि त्याच्यातनं निसर्गाला काही तुम्हाला बनवता येत नाही, तो बरोबर त्या तडाखा मारतोय. असं हे सगळं झालेलं आहे. ते बदलावं, त्याला विमूळ विचारसरणी, माझी राहणी, सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, हे नुसतं फक्त कागदावर राहिलं आहे. सिम्पल लिव्हिंग नाहीच आहे, हाय लिव्हिंग आणि सिम्पल थिंकिंग. सिम्पल म्हणजे बॅड थिंकिंग. मला पैसा मिळाला त्याच्यावर महात्मा गांधींचा छाप आहे. तो दारूचा धंदा करून मिळाला, रससट्टा करून मिळाला, काय मिळाला, नीतीने मिळाला का अनितीने मिळाला. आता म्हणजे हाय थिंकिंग आणि बॅड क्वालिटी ऑफ लिव्हिंग झाले. म्हणून हे शेततळ आहे, हे 4 वर्ष झाली करून. त्याला मला 70,000 रुपये खर्च आला. पाणी याच्यात वरचं सगळं साठतं, अजून पाणी याच्यात. या वर्षी मला ते खरं तळापर्यंत मोकळं करायचं.